Morning students, I am Professor Thakre Manohar Rangnath. Today I am going to deal with 3.2 blog writing, that is about to the online, ज्याला आपण मराठीमध्ये नियतकालिक किंवा जर्नल म्हटलं जातं. म्हणजे नियतकालिक कशा प्रकारे लिहिलं जातं आणि तेही ऑनलाईन किंवा मग सपोज इंटरनेटचा वापर करून त्याचा कशा प्रकारे आपण वापर करू शकतो हे आपल्याला आजच्या या ब्लॉग रायटिंग या घटकामध्ये अभ्यासायचं आहे. आता ब्लॉग रायटिंग सुरू करण्याच्या अगोदर किंवा हा घटक सुरू करण्याच्या अगोदर लेट्स वी डिस्कस अबाउट दी सम आइस ब्रेकर क्वेश्चन्स हिअर that give the hint about to the what we are going to learn actually in this topic. Let's we discuss. Dear student, the first question is, a blog is a discuss or information website published on the World Wide Web. Before blog writing became popular, people used to write, share their articles, write up, etc. through various media. Discuss in the page the various mass media available for people to express their views and complete the web given below. विद्यार्थी मित्रांनो, ह्या ठिकाणी बघा, पूर्वी लोक वेगवेगळ्या प्रकारची जी काही मास मीडिया होती किंवा ज्याला आपण प्रसारमाध्यमं होती, ही प्रसारमाध्यमं वापरून आपल्या ज्या काही मतं होती किंवा आपले जे काही विचार होते हे विचार व्यक्त करत होते. तर आपल्याला ह्या ठिकाणी या प्रश्नामध्ये अशा प्रकारच्या प्रसारमाध्यमांचा उल्लेख करायचा की ज्या प्रसारमाध्यमांचा उपयोग करून लोक आपले विचार किंवा आपले मत त्या ठिकाणी व्यक्त करत होते. त्याच्यामध्ये आपण पहिले घेऊ शकतो बघा, न्यूजपेपर आहे. न्यूजपेपरमध्ये सुद्धा लोक आपले विचार व्यक्त करत होते, त्या ठिकाणी आपले त्या ठिकाणी लेख ते लिहित होते. द सेकंड म्हणजे टेलिव्हिजन, ज्याला आपण दूरदर्शन असं म्हणतो. त्याच्यानंतर इंटरनेट असेल, त्याच्यानंतर मोबाईल असेल, जो आत्ताच्या काळामध्ये खूप महत्त्वाचा घटक आपल्या आयुष्यातला बनलेला आहे. अशा प्रकारच्या मास मीडियाचा उपयोग करून लोक आपले विचार त्या ठिकाणी व्यक्त करत होते. आणि आजच्या काळामध्ये एक नवीन जे आलेले ते म्हणजे ब्लॉग रायटिंग, ज्याची आपल्याला ठिकाणी माहिती बघायची आहे. सेकंड आयडेंटिफाय क्वेश्चन काय बघा. सेकंड आयडेंटिफाय क्वेश्चन इज दॅट देर इज सम कॉलम्स आर गिवन अँड इन दिस गिवन कॉलम दॅट some professions are given and some description of that profession has been given and what that profession is called, that is known as. म्हणजे पहिल्या कॉलममध्ये बघा प्रोफेशन दिलेले आहे, सेकंड कॉलममध्ये त्याचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे आणि थर्ड कॉलममध्ये नोन ॲज म्हणजे ते लिहिणारा कोण आहे. तर बघा हे तुम्हाला पेज नंबर ह्या ठिकाणी ते शोधायचं आहे. आणि शोधत असताना बघा काय करायचं आहे, आय एम नॉट गिवन द ॲन्सर आहे, आय विल जस्ट पुट अप द बॉक्स इन फ्रंट ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासमोर फक्त मी जो काही कॉलम आहे किंवा जो चार्ट आहे तो चार्ट तुमच्यासमोर ठेवलेला आहे. तुम्हाला हे ओळखायचं आहे की प्रोफेशन, त्याचं डिस्क्रिप्शन काय असेल आणि त्याला काय म्हटलं जातं. तर हा प्रश्न तुम्ही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करूया. त्याच्यानंतर आपण जाऊया पुढच्या घटकाकडे, ते म्हणजे व्हॉट इज ब्लॉग. लेट्स डिस्कस अबाउट दी ब्लॉग. बघा, ब्लॉग रायटिंग, डू यू नो व्हॉट ब्लॉग्स आर. आता एक सोपा साधा प्रश्न आपण जर विचारात जर घेतला तर ब्लॉग आपल्याला किंवा आपण ब्लॉग कशाला म्हणतो हे आपल्याला माहिती का किंवा तुम्हाला माहिती का. यस, यू हॅव टू मस्ट नो अबाउट इट. याच्याविषयी तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. बघा, तसं आपण मागच्या लेक्चरला येणाऱ्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण ईमेल या घटकाविषयी अभ्यास करणार आहोत. ईमेल तुम्ही सर्वजण वापरतच असाल किंवा काही मुलं वापरत नसतील, पण ईमेलचा वापर करून आपण कोणतंही काम किंवा कोणतंही पत्र वगैरे असेल किंवा कोणतीही माहिती असेल आपण काही सेकंदाच्या आत दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकतो. या ठिकाणी सुद्धा ब्लॉग रायटिंगमध्ये आपण आपली जी मतं आहेत, आपली मतं आपण ऑनलाईन पद्धतीने आपल्या इंटरनेटवरची त्या ठिकाणी आपण व्यक्त करू शकतो. बघा, दॅट इज इन द बिगिनिंग अ ब्लॉग इज अ राईटअप दॅट पीपल शेअर ऑनलाईन अँड इट डेट्स बॅक टू दी 1994. बघा, 1994 पासून ब्लॉग रायटिंगला सुरुवात झालेली आणि
इट इज जस्ट शेअर ऑनलाईन. म्हणजे एखादी काही महत्त्वाची गोष्ट असेल किंवा आपले जे मत असतील किंवा आपले जे विचार असतील हे सगळे आपण ऑनलाईन पद्धतीने त्या ठिकाणी शेअर करू शकत होतो. आणि याची जी सुरुवात आहे ही साधारणतः 1994पासून झालेली आहे. इन दिस ऑनलाईन जर्नल, आता तुम्हाला पडलेला प्रश्न होता की ब्लॉग म्हणजे काय. यालाच आपण ऑनलाईन जर्नल म्हणतो किंवा ज्याला आपण नियतकालिक म्हणतो. म्हणजे जी काही माहिती असेल ती आपल्याला ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध होऊन जात असते. यू कुड टॉक अबाउट युअर डेली लाईफ ऑर शेअर थिंग्स यू डू. आणि याच्यामध्ये आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये घडणाऱ्या काही दररोजच्या ज्या काही गोष्टी असतील या गोष्टी आपण या ठिकाणी शेअर करू शकतो लोकांशी. However, people got an opportunity to communicate information in a new way. म्हणजे लोकांशी संवाद साधण्याचा एक नवीन माध्यम या ठिकाणी आपल्याला ब्लॉगच्या साहाय्याने उपलब्ध झालेलं आहे. सो बिगॅन द ब्युटिफुल वर्ड ऑफ ब्लॉगिंग. आणि तेव्हापासून एक नवीन विश्व या ठिकाणी माहितीचं आपल्याला काय झालेलं आहे, उपलब्ध झालेलं आहे. अनेक लोक त्या ठिकाणी ब्लॉग लिहितात, अनेक लोक त्यांची ब्लॉग वाचतात आणि त्याच्यातनं आपली मतंसुद्धा इतरांपर्यंत काय करत असतात, व्यक्त करत असतात. व्हॉट इज द मिनिंग ऑफ द टर्म ब्लॉग. आता ब्लॉग ही संकल्पना काय नक्की ते आपण बघा. अ ब्लॉग शॉर्टनिंग ऑफ वेब ब्लॉग. ब्लॉगलाच काय म्हटलं तर वेब ब्लॉग म्हटलं जातं. म्हणजे आपण कोणतीही माहिती जी असेल ना, ही माहिती ऑनलाईन पद्धतीने आपण लोकांपर्यंत पोहोचवू शकणं किंवा आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवणं याला आपण थोडक्यामध्ये वेब ब्लॉग म्हणतो. इज अन ऑनलाईन जर्नल ऑर इन्फॉर्मेशनल वेबसाईट डिस्प्लेइंग इन्फॉर्मेशन इन द रिव्हर्स क्रोनॉलॉजिकल ऑर्डर विथ द लेटेस्ट पोस्ट अपीअरिंग फर्स्ट. आणि याच्यामध्ये काय होतं आहे बघा, सपोज आपण आपले विचार मांडत असताना आपण पहिले आज मांडलेला विचार असेल हा आज लोक वाचतील. त्याच्यानंतर आपण उद्या एखादा विचार जर आपण मांडणार असाल तर तो विचार आज पहिले आपल्याला त्या ठिकाणी आपल्या ब्लॉगवरती काय होईल, दिसेल. तर ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे नवीन नवीन विचार त्या ठिकाणी पहिले म्हणजे त्या ठिकाणी पोस्ट केले जातात. It is a platform where a writer or even a group of writers share their views on individual subject. या ठिकाणी बघा, इट इज अ प्लॅटफॉर्म म्हणजेच काय, ह्या ठिकाणी एक प्रकारचा रंगमंच लेखकांसाठी की जे अनेक प्रकारचे रायटर किंवा अनेक प्रकारचे लेखक एकत्र येऊन आपली मतं वेगवेगळ्या विषयांवरती मांडू शकतात. दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. सपोज तुम्ही विद्यार्थिनीसुद्धा जर आपला एखादा ग्रुप जर तयार केला, ब्लॉग तयार केला आणि त्या ब्लॉगवरती तुम्हाला आवडत्या विषयावरती तुम्ही तुमचं मत त्या ठिकाणी मांडू शकतात. ईच एंट्री इज कॉल्ड अ पोस्ट. सपोज तुम्हाला तुमचा एखादा विचार त्या ठिकाणी जर मांडायचा असेल, तुम्हाला तो जर त्या ठिकाणी सांगायचा असेल आणि तुम्ही जे काही त्या ठिकाणी लिहून सांगणार असाल त्या ब्लॉगवरती किंवा तुमचं मत मांडणार असाल, तुम्ही मांडलेलं त्याचं मत असेल किंवा तुम्ही टाकलेलं जेवढं काही तो भाग असेल त्या ब्लॉगमध्ये त्याला एंट्री म्हटलं जातं. दॅट एंट्री कॉल्ड पोस्ट. त्याला त्या ठिकाणी पोस्ट म्हटलं जातं. म्हणजे तुम्ही लिहिलेली जी माहिती त्याला काय म्हटलं जातं, पोस्ट म्हटलं जातं. लेट्स वी डिस्कस अबाउट व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ द ब्लॉग. द ब्लॉगचं स्ट्रक्चर कसं आहे ना ते आपण थोडक्यामध्ये बघूया. बघा, here are some common features that a typical blog will be include. आता ब्लॉगमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींचा समावेश केला जातो बघा. हेडर विथ द मेनू और नेव्हिगेशन बार. आता तुम्ही जर बघितलं असेल, जसं आपण झूम मीटिंगमध्ये ब्लॉग स्ट्रक्चरविषयी किंवा ब्लॉगविषयी आपण माहिती बघणार आहे, त्याच तुम्हाला हे लक्षात येईल की ब्लॉग आपण कशा प्रकारे तयार करत असतो. त्या ठिकाणी बघा, हेडर विथ द मेनू और नेव्हिगेशन बार. या ठिकाणी हेडिंग किंवा हेडर दिलेलं असतं, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची माहिती किंवा वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे टॅब्स आपल्याला दिलेले असतात आणि त्याच्यामध्ये मेनू पण दिलेला असतो आणि नेव्हिगेशन बारसुद्धा दिलेला असतो. म्हणजे आपण कोणती गोष्ट केल्यानंतर कोणती गोष्ट त्याकडे आपण करणार आहोत. ते मेन कंटेंट एरिया विथ द हायलायटेड ऑल लेटेस्ट ब्लॉग पोस्ट. आता जो मेन कंटेंट असतो आपला किंवा मुख्य जो काही आशय असतो त्या ठिकाणी काय केलेला असतो, हायलाईट केलेला असतो किंवा तो असा
त्याच्यावरती प्रकाश पाडलेला असतो, आपण त्याला म्हणू शकतो किंवा त्याला आपण लेटेस्ट ब्लॉग पोस्ट साईड बार विथ सोशल प्रोफाईल्स फेवराईट कंटेंट और कॉल टू दी ॲक्शन अशा प्रकारे साईड बार त्या ठिकाणी दिलेला असतो. म्हणजे बघा जे नेव्हिगेशन बार वगैरे तुम्हाला बोललो होतं की त्याच्यामध्ये कोणते कोणते घटक येत आहे बघा. मेन कंटेंट एरिया विथ द हायलायटेड म्हणजे मुख्य जो आशय असतो काय करत असतो हायलायटेड केला असतो. त्याच्यानंतर साईड बार विथ द सोशल प्रोफाईल्स त्याच्यानंतर आपली प्रोफाईलसुद्धा त्या ठिकाणी तयार झालेली असते. त्याच्यानंतर फेवराईट कंटेंट जो असेल तोसुद्धा आपण त्या ठिकाणी दिलेला असतो. आणि पुढचा जो दिलेला आहे तो म्हणजे कॉल टू ॲक्शन म्हणजे याच्यावर तुम्ही काय ॲक्शन घेणार आहात किंवा काय ॲक्शन तुम्ही करू शकतात हे सुद्धा त्या ठिकाणी दिलेलं असतं. फुटर विथ रिलेव्हंट लिंक लाईक अ डिस्क्लेमेअर प्रायव्हसी पॉलिसी कॉन्टॅक्ट पेज एक्सेट्रा. आणि खालच्या बाजूला म्हणजे तुमचं ब्लॉग पेज जे त्याच्या खालच्या बाजूला बघा कोणत्या कोणत्या गोष्टी दिलेल्या असतात. फुटर विथ रिलेव्हंट लिंक लाईक अ डिस्क्लेमेअर म्हणजे डिस्क्लेमेअर याचा अर्थच काय की म्हणजे कोणाशी निगडीत आहे आणि किंवा याचा हे कोणी लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर प्रायव्हसी पॉलिसी दिलेली असते. प्रायव्हसी पॉलिसी याचा अर्थ असा की याच्यामध्ये लेखक सोडून इतर कोणताही व्यक्ती बदल करू शकत नाही म्हणजे त्या किंवा त्याला कोणी एडिट करू शकत नाही किंवा त्याच्यामध्ये कोणी बदल करू शकत नाही. आणि कॉन्टॅक्ट पेज सपोज तुम्हाला जर काही मत मांडायचं असेल तर त्या ठिकाणी लेखकाच्या कॉन्टॅक्ट त्या ठिकाणी दिलेला असतो किंवा संपर्क त्या ठिकाणी करायचा असतो. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी दिलेले ब्लॉक स्ट्रक्चर बघा वरती हेडर दिलेले विथ द मेन ऑर नेव्हिगेशन बार तुम्हाला ह्या कॉलममध्ये वरती दिसतंय बघा हेडर असं नाव दिलेलं आहे आणि विथ द नेव्हिगेशन बार म्हटलेलं आहे तिथे म्हणजे आपल्याला कोणत्या कोणत्या घटकांचा त्या ठिकाणी समावेश होतो किंवा कोणते कोणते नेव्हिगेशन बार आपल्याला दिलेले आहेत. त्याच्यानंतर बघा डाव्या कॉलममध्ये दिलेले मेन कंटेंट म्हणजे आपल्याला मुख्य घटक त्या ठिकाणी म्हणजे जो भाग दिलेला त्याच्यामध्ये आपला मेन कंटेंट असतो. आणि बाजूला बघा दिलेले साईड बार दिलेले आणि साईड बारमध्ये काय काय असतं बघा सोशल आपली प्रोफाईल असते त्याच्यानंतर फेवराईट कंटेंट असतो आणि कॉल टू ॲक्शन अशा प्रकारच्या गोष्टी. आणि खाली फुटर दिलेले बघा फुटरमध्ये काय जसं मी तुम्हाला सांगितलं की डिस्क्लेमेअर आहे त्याच्यानंतर प्रायव्हसी पॉलिसी आणि कॉन्टॅक्ट पेज या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. हेच बघा आता आपल्याला एवढ्यात महत्त्वाची गोष्ट बघायची की वाय इट इज इम्पॉर्टंट टू हॅव अ ब्लॉग म्हणजे आपला स्वतःचा ब्लॉग असणं का गरजेचं आहे किंवा का महत्त्वाचं आहे याची काही कारण आपण बघा. फर्स्ट ब्लॉग्स रिफाईन युअर थॉट्स. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्लॉगने आपलं ज्ञान आहे हे आपलं काय होतं आहे रिफाईन होतं आहे म्हणजे आपण त्याला काय म्हणतो आहे परत त्याला एक प्रकारची चालना मिळत असते दॅट इज रिफाईन म्हणजे काय नवीन त्या ठिकाणी ज्ञान आपल्याला मिळत असतं. ब्लॉग रिवॉर्ड्स द क्रिएटर्स आणि ब्लॉगच्या साहाय्याने वेगळ्या प्रकारची रिवॉर्ड्स ह्या क्रिएटरला मिळत असतात किंवा तयार करण्याला ते मिळत असतात. लोक त्या ठिकाणी तुमची मतं वाचतात त्याच्यावर तुम्हाला चांगल्या प्रकारच्या काय म्हणू शकतो आपण प्रतिसादसुद्धा लोक देत असतात. ब्लॉग इन्क्रीज नॉलेज ब्लॉगच्या साहाय्याने आपलं ज्ञानसुद्धा वाढत असतं. ब्लॉग्स कनेक्ट अस टू अ पीपल ब्लॉगच्या साहाय्याने आपण आपल्या विचारांचे जे काही लोक असतात अशा लोकांशी आपण त्या ठिकाणी काय होतो जुळले जातो. ब्लॉग्स गिव्ज इंट्रोवर्ट अ व्हाईस त्या ठिकाणी बघा ब्लॉग्स रिवॉर्ड द न्यू एज पब्लिशर्स ब्लॉगच्या साहाय्याने नवीन काळातला जो काही लिखाण करणार आहे तो त्या ठिकाणी सुद्धा काय त्याला त्याच्या लिखाणाला उभारी येऊ शकते. ब्लॉग ॲक्सेलरेट डिस्कवरी ब्लॉगच्या साहाय्याने आपण डिस्कवरीला किंवा संशोधनाला त्या ठिकाणी आपण गती देऊ शकतो कारण आपण नवीन नवीन गोष्टींवरती काय करतो आता विचार करायला सुरुवात करतो आहे. ब्लॉग्स ओपन अ वर्ल्ड विदाउट बॉर्डर्स आणि ब्लॉगच्या साहाय्याने आपल्या ज्ञानाच्या ज्या काही सीमा आहेत त्यासुद्धा आपण काय करतो बियॉन्ड द बॉर्डर्स या जगामध्ये आपण आपलं ज्ञान अनेकांपर्यंत ब्लॉगच्या साहाय्याने पोहोचू शकतो. सो व्हॉट आर द सम स्टेप्स ऑफ द ब्लॉगच्या काही स्टेप्स आहेत त्या आपण बघूया बघा.
म्हणजे ज्याही वेळेस तुम्ही ब्लॉग लिहायला सुरुवात करणार आहे त्यास या स्टेप्स विचारात घेणं गरजेचं आहे. पहिले बघा, प्लॅन युअर ब्लॉग पोस्ट बाय चूजिंग अ टॉपिक, क्रिएशन अँड आउटलाईन, कंडक्टिंग रिसर्च अँड चेकिंग फॅक्ट्स. एवढ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, ज्याही वेळेस तुम्ही ब्लॉग तयार करताय, ब्लॉग तयार करत असताना एवढ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यू हॅव टू जस्ट सिलेक्ट द फर्स्ट टॉपिक. तुम्ही विषय निवडणं खूप गरजेचं किंवा आशय निवडणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर यू हॅव टू गिव्ह द आउटलाईन फॉर युअर टॉपिक. तुमच्या विषयाला आउटलाईन देणं गरजेचं आहे. आउटलाईन म्हणजेच काय, एक प्रकारचा आराखडा तयार करून घ्या की त्या गोष्टींमध्ये मला कोणत्या प्रकारच्या मुद्द्यांचा समावेश करायचा आहे किंवा कोणते विषय मला त्या ठिकाणी मांडायचे आहे. त्याच्यानंतर कंडक्टिंग रिसर्च अँड चेकिंग द फॅक्ट्स अँड वॉट एव्हर थिंग्स आर गोइंग टू टेल टू दी ऑल द पीपल्स, यू हॅव टू जस्ट कंडक्ट दी रिसर्च दॅट इज येस इट इज ट्रू. तुम्ही जर एखादी गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवताय, ते जर तुम्हाला ठामपणे सांगायचे असेल तर तुम्ही त्यासाठी संशोधन केलेलं आहे का ते शोधणंसुद्धा गरजेचं आहे. आणि त्याच्या साहाय्याने मग तुम्ही लोकांना ठामपणे सांगू शकतात की येस दॅट थिंग्स इट इज, ही गोष्ट अशी आहे. सेकंड वन, गिव्ह इट ॲन ॲट्रॅक्टिव्ह टायटल. ह्या ठिकाणी तुम्ही विषय निवडला, त्याला आउटलाईन दिली किंवा त्याच्यावरती सगळ्या गोष्टी म्हणजे सगळे संस्कार त्या याच्यावरती तुम्ही केलेले. त्याच्यानंतर पुढची महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे गिव्ह ॲन ॲट्रॅक्टिव्ह टायटल. आता हे का महत्त्वाचं आहे, जर तुम्ही तुमच्या ब्लॉगला एक आकर्षक असं टायटल जर दिलं तर लोक ते टायटल बघून त्या ब्लॉगकडे आकर्षित होतात आणि लोक वाचण्यासाठी उत्सुक होतात. मग नेक्स्ट वन इज ड्राफ्ट अ हेडलाईन दॅट इज बोथ इन्फॉर्मेटिव्ह अँड कॅप्चर द रीडर्स अटेन्शन. आणि वेन यू आर गोइंग टू राईट द युअर ब्लॉग यू हॅव टू गिव्ह द हेडलाईन दॅट इज बोथ इन्फॉर्मेटिव्ह. आणि ती जी तुम्ही हेडलाईन देत आहे ती कशी असणं गरजेचं आहे, दॅट शुड बी व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह. म्हणजे त्याच्यातनं लोकांना लगेच माहिती मिळाली पाहिजे की येस वॉट एक्झॅक्टली गिव्हन इन दिस ब्लॉग. या ब्लॉगमध्ये नेमकं काय दिलेलं आहे हे ती लाईन किंवा ही ती ओळ वाचताक्षणी लोकांना कळलं गरजेचं आहे. Have an introduction, lead the concluding paragraph that sum up the blog post, add your personal experience. आणि याच्यामध्ये बघा इंट्रोडक्शन देणंसुद्धा गरजेचं आहे. त्याच्यानंतर लीड आणि कन्क्लुडिंग पॅराग्राफ. म्हणजे साधारणतः तुम्ही 3 पॅराग्राफ जर तुम्ही याच्यामध्ये लिहिणार असाल तर ते कसे बघा, पहिल्या पॅराग्राफमध्ये तुम्ही इंट्रोडक्शन देणं गरजेचं आहे त्या घटकाविषयी. त्याच्यानंतर दुसऱ्या याच्यामध्ये तुम्हाला जो मुद्दा मांडायचा आहे किंवा जो आशय मांडायचा आहे तो सुद्धा देणं गरजेचं आहे. आणि शेवटी तुमचं मत काय या ठिकाणी ते सुद्धा तुम्ही मांडू शकतात. आणि शेवटी तुम्ही तुमचा एखादा पर्सनल एक्सपिरियन्स किंवा वैयक्तिक अनुभवसुद्धा या ठिकाणी तुम्ही सांगू शकतात. यूज इमेजेस टू एनहान्स युअर पोस्ट, इम्प्रूव्ह टू फ्लो द ह्युमर अँड एक्सप्लेन द कॉम्प्लेक्स टॉपिक्स. यूज शॉर्ट पॅराग्राफ, सिम्पल अँड शॉर्ट सेंटेन्सेस ऑफ दी वर्ड. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या जे काही छायाचित्र असतील किंवा इमेजेस असतील ते सुद्धा वापरू शकतात. कशासाठी तर तुम्ही तुमची पोस्ट ही अधिक चांगल्या प्रकारे उठवदार होण्यासाठी किंवा अधिक चांगल्या प्रकारे दिसण्यासाठी. अँड एक्सप्लेन द कॉम्प्लेक्स टॉपिक. आणि हे सगळ्या कशासाठी, कॉम्प्लेक्स म्हणजे गुंतागुंतीचे जे काही विषय असतील किंवा अवघड असे विषय सोपे करून सांगण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी इमेजेसचा वापर करणंसुद्धा गरजेचं आहे. यूज शॉर्ट पॅराग्राफ, सिम्पल अँड शॉर्ट सेंटेन्स अँड वर्ड. एकदम अशा छोट्या छोट्या वाक्यांनी त्या ठिकाणी तुम्ही तुमचा ब्लॉग तयार करू शकतात आणि जो लोकांना समजण्यासाठी काय असेल सहज सोपं असेल. Edit your blog post, make sure to avoid repetition, read your post aloud to check its flow, have someone else read it and provide feedback. Keep a sentences and paragraph short. It is alright to delete or modify your writing at the last moment. End your post with a discussion question. विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये बघा तुम्ही काय करू शकता, तुम्ही ब्लॉग लिहिला आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही तो स्वतः एकदा वाचून घेणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये काही बदल करणं गरजेचं आहे का हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. आणि इट इज ऑल राईट टू डिलीट ऑर मॉडिफाय युअर रायटिंग ॲट द लास्ट मोमेंट. आणि शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही पोस्ट करण्याच्या अगोदर किंवा तुम्ही तुमची माहिती ब्लॉगवरती टाकण्याच्या अगोदर तुम्ही ते एकदा स्वतः वाचून घेणं गरजेचं आहे, त्याला मॉडिफाय करून घेणं गरजेचं आहे. आणि
शेवटी ब्लॉग लिहून झाल्यानंतर एंड युअर पोस्ट विथ डिस्कशन क्वेश्चन. आणि शेवटी काही डिस्कशन क्वेश्चन तुम्ही लोकांना विचारणं गरजेचं आहे. ज्या ठिकाणी गरजेचं असेल त्याच ठिकाणी तुम्ही ते क्वेश्चन टाकू शकतात. पुढे बघूया आपण बघा. येस, हिअर आर दी सम some are the steps that is given for to the write a blog. First, select topic. आता याच्यामध्ये बघा पहिले आपण विषय निवडून घेणं गरजेचं आहे आपल्या ब्लॉग रायटिंगसाठी. विषय निवडल्यानंतर आपण तो राईट करायचा आहे आणि तो कशा प्रकारे बघा, हॅव अ इंट्रोडक्शन ऑर इन अ डिटेल पॅराग्राफ. आपल्याला तो कशा प्रकारे राईट करायचा आहे, एकदम डिटेलमध्ये किंवा एकदम चांगल्या प्रकारे तो लिहायचा आहे. इन्क्लूड अँड इमेजेस. आपल्याला आपला ब्लॉग अधिक चांगल्या प्रकारे किंवा प्रभावीपणे जर लोकांपर्यंत पोहोचवायचं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी इमेजेसचा वापरसुद्धा करणं गरजेचं आहे. प्रूफ प्लस एडिट, ज्याला आपण प्रूफ रिडिंग म्हणतो. प्रूफ रिडिंग म्हणजेच काही एखादी गोष्ट आपण लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या अगोदर तिचं प्रूफ रिडिंग करून घेणं गरजेचं आहे. म्हणजे या गोष्टीमध्ये काही चुका आहेत का, जर झालेल्या असेल त्यासुद्धा आपण एडिटच्या साईने किंवा बदलच्या साईने आपण काय करू शकतो, त्यामध्ये बदल करून घेऊ शकतो. आणि शेवटी आपण पब्लिश आणि प्रमोट, आपण तो पब्लिश करतो लोकांपर्यंत, त्या ठिकाणी त्याला आपण प्रदर्शित करतो आणि प्रदर्शित केला की तो आपण लोकांपर्यंत काय होतं आहे, जाऊन पोचतो आहे. Here I have given you one example about the blog writing. आता या ठिकाणी ब्लॉग रायटिंगविषयी एक पॅराग्राफ किंवा एक उदाहरण मी तुमच्यासमोर दिलेलं आहे, ते बघा. It is the Diwali time in India. The entire country is celebrating Diwali. In India, Diwali is a festival which is celebrated by all religions together, but with different tradition and rituals. The festival is at the heart of an Indian people. आता पहिल्या पॅराग्राफमध्ये जर बघितलं आपण तर या ठिकाणी माझा जो ब्लॉग आहे दॅट इज अबाउट दी दिवाळी फेस्टिवल्स. दिवाळी फेस्टिवलविषयी किंवा दिवाळी सणाविषयी या ठिकाणी मी माहिती तुमच्यासमोर मांडतो आहे किंवा लोकांपर्यंत मी मांडतो आहे. तर ही मांडत असताना बघा पहिल्या याच्यामध्ये मी काय केलेलं आहे की व्हॉट एक्झॅक्टली हॅपन इन इंडिया नाव. आता कशा प्रकारचं वातावरण आहे, तर आता भारतामध्ये दिवाळीचं काय, दिवाळी सेलिब्रेट करण्याविषयीचं वातावरण या ठिकाणी आहे. आणि पूर्ण जो भारत आहे तो आता काय करतो आहे, दिवाळी सण साजरा करत आहे. मग आता बघा दुसरा जो मुद्दा आहे किंवा दुसरा जो पॅराग्राफ आहे त्याच्यामध्ये मी काय केलेलं आहे की दिवाळीमध्ये नेमकं कोणत्या प्रकारचे सण किंवा कोणत्या प्रकारचे दिवस येतात त्याच्याविषयी माहिती दिलेली. बघा, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजा, भाऊबीज एक्सेट्रा. These are the days are coming to this 5 days beginning with the लक्ष्मी पूजा. म्हणजे दिवाळीची सुरुवात जी होती ती कशाने होते, लक्ष्मी पूजेने त्या ठिकाणी दिवाळीची सुरुवात होणे. त्याच्यानंतर धनत्रयोदशी, त्याच्यानंतर नरक चतुर्दशी अँड द भाऊबीज. ऑल दिस थिंग्स आर 5 days of the celebration to appreciate our relationship and family, the victory of good over evil. आणि दिवाळी सण साजरा करण्यामागचा हेतूच काय, दॅट इज अ व्हिक्टरी ऑफ गुड ओव्हर इव्हिल. म्हणजे वाईटावरती चांगल्याने मिळवलेला विजय हा या ठिकाणी आपल्याला मिळणारा संदेश आहे. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये कोणत्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज होतात बघा. टाईम टू हँग अ पेपर लँटर्न, आकाश दिवो, आउटसाइड द हाऊस, लाईट द पंतो ऑर क्ले ऑइल लॅम्प, ड्रॉ इंट्रिकेट रंगोली पॅटर्न्स अँड नॉट टू फॉरगेट द फूड, दिवाळी फराळ. विद्यार्थी मित्रांनो, आता या गोष्टीमध्ये काय काय केलं जाते परत दिवाळीच्या सणामध्ये बघा. जसं आकाश दिवा असेल त्या ठिकाणी तो हँग केला जातो किंवा घरावरती तो लावला जातो आहे. त्याच्यानंतर मग पंती असेल त्यासुद्धा त्या ठिकाणी तेल टाकून पेटवल्या जातात. आणि विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिवाळीमध्ये काढली जाणारी रांगोळी, हिला खूप विशेष असं महत्त्व आहे. अँड नॉट टू फॉरगेट द फूड. आणि दिवाळी जर विशेष महत्त्वाने येत असेल तर ती म्हणजे दॅट इज फॉर टू दी दिवाळी फराळ. दिवाळीमध्ये बनवले झालेले जे काही गोड पदार्थ आहे किंवा स्वीट आयटम्स आहे त्यासाठी दिवाळी ही खास करून काय प्रसिद्ध आहे. सो दॅट इज लास्ट लाईन आय हॅव पुट हिअर, दॅट इज अ दिवाळी इज इनकम्प्लीट विदाउट फराळ.
आणि दिवाळीमध्ये जर फराळ केलं नाही तर दिवाळी ही कशी वाटते, एकदम अपूर्ण या ठिकाणी आपल्याला वाटत असते. सो अशा प्रकारे आपण ब्लॉग रायटिंग या ठिकाणी करू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काय करायचं बघा, आता हे जे तुमच्यासमोर मी ब्लॉग दिलेलं आहे, यू हॅव टू गिव्ह ॲन ॲप्रोप्रिएट टायटल फॉर टू दिस ब्लॉग. बघा तुमच्या मते ह्या ब्लॉगला काय टायटल तुम्ही देऊ शकतात. सो इन दिस वे वी हॅव टू कम्प्लीट अवर टॉपिक ब्लॉग रायटिंग. In next lecture we are going to discuss the Zoom meeting about the blog writing. So we stop here. Thank you.